नाशिकमध्ये वासनांत भोंदूबाबांचं पीक मोठ्या प्रमाणावर फोफावलंय. अशोक खरात पाठोपाठ महेश गिरी म्हणजेच महेश काकडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 28 वर्षीय महिलेचे 2017 मध्ये लग्न झालं होतं. सुरुवातीचे काही दिवस सुखानं संसार केल्यानंतर नवऱ्याशी पटेनासं झालं. त्यामुळे दोघंही विभक्त झाले. मुलगी मात्र वडिलांसोबत गेली. त्यानंतर 2020 मध्ये विवाहितेनं दुसरं लग्न केलं, पण हा दुसरा संसारही अवघ्या 4 वर्षातच तुटला. त्यानंतर संबंधित महिला दिंडोरी इथे माहेरी निघून गेली. माहेरीही तिचं मन रमलं नाही. सतत चिडचिड करत असल्याने 21 जुलै 2024ला तिच्या आईवडिलांनी तिला निफाड तालुक्यातल्या धरणगाव इथं महेश गिरी या भोंदूबाबाकडे घेऊन आले. मात्र त्या दिवशी बाबांचं आणि त्या महिलेचं बोलणं झालं नाही. 15 ऑगस्टला पुन्हा ती आईवडिलांसोबत बाबांकडे गेली. त्यावेळी बाबानं तिला कर्णी बाधा झाल्याचं सांगितलं. हा दोष दूर करण्यासाठी दर गुरुवारी मंदिरात ये असं तिला सांगण्यात आलं. कुंडलीत अजून काही दोष आहे का हे सांगण्याच्या बहाण्यानं त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यावर तू मला खूप आवडतेस, आता तिसरं लग्न करायच्या भानगडीत पडू नको, तू माझा पुण्याचा मठ चालव असे मेसेज केले. ही बाब महिलेनं आई वडिलांना सांगितली. त्यांनीही तू बाबा म्हणतात तसं कर. मी खडक धारणगाव म्हणून एक गाव आहे निफाड तालुक्यातलं. तिथे प्रतीक गाणगापूर म्हणून एक मठ आहे. तर त्या मठामध्ये महेशगिरी नावाचा जे बाबा आहे, त्या बाबांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि याच विषयी मी तक्रार देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर अशा खूप भरपूर पीडित महिला आहेत तिथे, जे त्याच्या स्थानावर जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण तो करतो. पण ही गोष्ट भरपूर वेळेस मी ह्या गोष्टीविषयी आवाज उठवण्याचा भाग आहे. 2 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय दबाव म्हणजे त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आज माझ्याबरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केला आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिंमत आली की आपण उठवू. कारण मी खूप मुलींचे ते बघते का खूप मुली त्याच्या याच्याखाली अजून पण लैंगिक शोषण अत्याचाराखाली अजून पण दबावाखाली आहे. आणि मला माहिती की म्हणून मी एक पाऊल उचललंय की माझ्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर होऊ नये आणि प्लीज मला मदत करा की तो बाबा लवकरात लवकर त्याचा आडवा व्हावा असं. नेमकी घटना काय झाली होती? ते त्याने म्हणजे तुमच्यावर अत्याचार काय काय कुठे केले? काय नेमकं घटनाक्रम होता? माझ्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते की चिडचिड वगैरे व्हायची. तर माझ्या घरच्यांनी असंच म्हणजे की इंस्टाग्राम वरती सर्च केलं. तर तेव्हा प्रतीक गाणगापूर असं म्हणून त्याचे व्हिडिओ दिसले. ते व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्या स्थानावर गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला बाहेरचा प्रॉब्लेम आहे, बाहेरची करणी बाधेचा प्रॉब्लेम आहे. तर आमच्या इथं गुरुवारी 5 गुरुवार करा. त्याच्या इथे पापविनाशी तळ आहे, त्या तळ्यामध्ये अंघोळ करायची आणि जे उंबराचं झाड आहे त्याला तो प्रदक्षिणा मारायला लावतो आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून 200-200 रुपयाची पावती फाडायला लावतो की तुमचे काही प्रश्न असले तर मी सॉल्व्ह करल बुवा असं. तसे आम्ही पण तिथं 5 गुरुवार केले. त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक मला असं सांगितलं की तुझी जन्मतारीख वगैरे मला दे. तर मी ती व्हॉट्सअपला सेंड केली माझ्या नंबरवरून. तर त्याने मला मेसेज यायला सुरुवात झाली, कशी आहे, काय जेवली का वगैरे असं. तू मला खूप आवडते, असं एवढे मुली आल्या इथं. मी त्याच्याशी जे स्पष्ट बोलली तर तो म्हणे तू इतकं स्पष्ट बोलते, मला आवडते, तू माझा पुण्याचा मठ सांभाळ. मी हा मठ सांभाळतो कारण माझं आधीच लग्न झालेलं आणि मोडलेलं होतं. तर तुम्हाला म्हणायचं तू आता परत लग्न करण्यापेक्षा तू माझा मठ सांभाळतो पुण्याचा आणि मी इथला धारणगावचं बघतो बा असं आमिष पण त्याने मला दाखवलं. आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना पण त्यांनी पूर्ण याच्यामध्ये घेतलं तर माझ्या घरच्यांना सांगितलं की तिला मला एकदा भेटायला पाठवा पंचवटीला, मी तिच्याशी मला थोडं बोलायचंय. तर माझ्या घरच्यांचं पण मला फोर्स होतं की ठीक आहे तू जा, बाबा सांगताय तसं कर. मी गेली पंचवटीला भेटायला. त्याच्यानंतर त्यांनी मला त्र्यंबक रस्त्याला एक लॉज आहे, त्याचं नाव मला आठवत नाही त्या लॉजचं, पण मी सांगू शकते कोणता लॉज होता तो. त्या लॉजवर तो मला घेऊन गेला आणि तिथे जे माझ्यावर अत्याचार केला तो इतका भयानक पद्धतीने केलं की मला म्हणजे तिथे जाऊन माझं डोकं इतकं, मी आवाज पण नाही करू शकत. मला समजत होतं माझ्यासोबत काय होतंय, पण ना मी आवाज पण करू शकले ना काही. जेव्हा मी तिथून बाहेर आली त्यावेळेस मी
ही सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मिस्टरांना सांगितली. त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितली. पण त्या बाबाची ओढ इतकी मोठी असल्यामुळं जेव्हा माझे पप्पा बोलायला गेले, त्यांनी स्वतःहून सांगितलं, की तुम्ही आवाज उठवून काहीच उपयोग, कारण माझ्या मागे दैवी शक्ती, त्याच्या गळ्यात जे रुद्राक्ष आहेत 3, त्या रुद्राक्षांची भीती तो लोकांना दाखवतो, की माझ्या मागे दैवी शक्ती आहे आणि मी कोणीच माझं काहीच करू शकत नाही. आणि त्याच्या मागे जे पोलीस वगैरे, महिला मंडप च्या ओळखी वगैरे जे आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की आपण आवाज उठवल्यावर काहीच होऊ शकत नाही, म्हणून मी आजपर्यंत शांत बसले. पण मला आज एक हिंमत आली समितीमुळे, की आपण पाऊल उठवा, म्हणून मी आज आवाज उठवला. म्हणून आज तक्रार नोंदवायला लासलगाव पोलीस स्टेशनला आले. ताई, तुम्ही आता जे आरोप केले आहेत हा. ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. जे आपण निश्चित आपल्याकडे काही पुरावे आहेत, काही पुरावे सबळ पुराव्यानिशी आपण हे आरोप केले. माझ्याकडे ते पुरावे होते, त्याचे मेसेजचे पण होते, त्याच्या रेकॉर्डिंग पण होत्या. पण त्यावेळेस ज्यावेळेस ती घटना माझ्या बरोबर घडली होती आणि मी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यात पहिले मी आडगाव पोलीस स्टेशनला गेली. तिथे सांगितल्यानंतर त्यांनी माझा तक्रार नोंदवून घ्यायच्या आधी सांगितलं, की इथे नाही होऊ शकत. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती, की मी नाही येऊ शकत होते लासलगावला आणि मला त्याच्या मागचं वर्तुळ पण माहिती होतं. त्याचं म्हणजे जे मोठेपणा होता तो पण माहिती होता. त्याच्यामुळे मी नाही ह्या गोष्टी करू शकत होते. मी प्रयत्न केला आणि आता ते व्हिडिओ माझ्याकडे नाहीये, कारण माझा मोबाईल फुटला, मग त्या गोष्टी नाहीये माझ्याकडे. पण माझ्या बरोबर वैयक्तिक ती घटना घडली. मला एक मनापासून वाटतं, की बाकीच्या मुलींसोबत असं नाही व्हावं. तुम्ही सदर चौकशी करा, तुम्हाला सापडू शकतात खूप पुरावे. तो लॉजवर मी जाऊ शकते एवढं मला माहिती. असं सांगितलं. त्यानंतर या वासनांत बाबाने तिला 23 ऑगस्ट 2024ला त्र्यंबकेश्वर इथे लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बाबाकडं असलेली दैवी शक्ती आणि त्याची वरपर्यंत पोहोच असल्याने महिलेनं पोलीस तक्रार केली नाही. पण काही निकटवर्तीय तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीर दिल्यावर महिलेनं पोलीस ठाणं गाठून बाबा विरोधात तक्रार दिली आणि महेशगिरीच्या रूपानं आणखीन एक वासनांद बाबाचा पर्दाफाश झाला. आपल्या कुटुंबात कुठलाही त्रास असू द्या, त्या त्रासाचं जर खरोखर जर आपल्याला निवारण करायचं असेल तर येणाऱ्या दत्त जयंतीला म्हणजेच येणाऱ्या मंगळवारी 26 तारखेला या ठिकाणी 9 वाजता येऊन हे या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही अशी 3 रुद्राक्ष धारण करा आणि जीवनातला कुठलाही त्रास असू द्या त्याचं 100% या ठिकाणी येऊन निवारण होईल. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तपश्चर्येमध्ये सिद्ध केलेले रुद्राक्ष धारण करा आणि हे रुद्राक्ष धारण करून आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जीवन सार्थक करून घ्या. आपल्या जीवनाचं तर होईलच उद्धार, पण आपल्या आत्म्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपण या ठिकाणी येऊन दत्त जयंतीच्या दिवशी येऊन या ठिकाणी हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 रुद्राक्ष धारण करा. निर्गुण पादुकावरती शरण जाऊन या ठिकाणी महाराजांची निर्गुण पादुका आहे, त्या निर्गुण पादुकावरती शरण जाऊन शरण गेल्यानंतर मागच्या जन्मात आणि या जन्मात जे काही छोटं मोठं पाप झालेलं आहे त्याची क्षमा याचना करून महाराजांना शरण जाऊन, दत्तगुरूंना शरण जाऊन, जगाच्या मालकाला शरण जाऊन हे रुद्राक्ष धारण करा. 100% सगळे त्रास